नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज़ में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। विधायक डॉक्टर बालाजी किनीकर इनके सहयोग से एवं शिवसेना के विकास हेमराज सोमेश्वर इनके लगातार प्रयासों से अंबरनाथ शहर के चिंचपाड़ा खदान यहाँ पर सड़क निर्माण कार्य की शुरुआत हुई है। अंबरनाथ नगर पालिका चिंचपाड़ा खदान यह गणपति विसर्जन सहित दुर्गा माता मंदिर घाट है। अंबरनाथ पश्चिम यहाँ यह घाट विसर्जन के लिए काफी महत्वपूर्ण है। इस विसर्जन घाट तक पहुंचने के लिए भाविकों को काफी परेशानी उठानी पड़ रही है। यहाँ गोविंद नगर भी है और यहाँ रहने वाले लोगों को बहुत परेशानी सहनी पड़ रही थी। स्थानिकों ने इस संबंध में विकास हेमराज सोमेश्वर इनसे संपर्क किया, जिसके बाद विधायक डॉक्टर बालाजी किनीकर इन्होंने मुख्याधिकारी इन्हें सड़क बनाने का प्रस्ताव भेजा, जिसके तहत 14 मार्च को वर्क ऑर्डर पारित हुआ और 28 अप्रैल को काम को शुरुआत हुई है। सभी ने इस काम के लिए विधायक डॉक्टर बालाजी किनीकर एवं विकास हेमराज सोमेश्वर इनका आभार व्यक्त किया है। नमस्कार, मी विकास हेमराज सोमेश्वर। आपण सध्या चिंचपाडा खदानचे इथे आहोत आणि इथं एक कच्चा रस्ता पुढं नीलकंठेश्वर महादेव मंदिर आहे तिथपर्यंत जातोय। मेन रोड पासून ते 150 मीटरपर्यंत एक कच्चा रस्ता नीलकंठेश्वर महादेवकडे जातोय आणि या महादेव मंदिराला भाविकांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत होता। तर आणि तसेच तिथं एक गोविंद नगर म्हणून एक विभाग आहे, त्या विभागामध्ये एक 25-30 घरं आहेत। त्या घरांना येण्या जाण्यासाठी नेहमी पावसाळ्यामध्ये त्रास व्हायचा। पाणी जे खदानाचा पावसाळ्याचं पाणी खदानामध्ये जमा व्हायचं आणि ते पाणी रोडवर बाहेर यायचं। तर त्यांना पाणी जाण्यासाठी देखील तिथं गटार नव्हती। तर लोकांची इथं स्थानिक लोकांची अशी मागणी होती, तसेच खदानापाशी येणाऱ्या लोकांची अशी मागणी होती। तसेच या खदानामध्ये गणपती विसर्जन घाट आहे। तर गणपतीमध्ये आणि नवरात्रीमध्ये देखील गणपती विसर्जन आणि देवी मातेचे विसर्जन या खदानामध्ये होत होत्या। तर भाविकांच्या मागणीनुसार तसेच गोविंद नगर रहिवासी यांच्या मागणीनुसार आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ नगर परिषद तर्फे आज इथं रोडचं कामाची सुरुवात झालेली आहे। तर लोकांना जो त्रास सहन होत होता रोडचा येण्या जाण्यासाठी, जे रस्ते एवढे खराब आहे आणि तिथे एक पाण्याचाही प्रश्न देखील होता, तर पाण्याचा प्रश्न देखील आज इथं सोडवण्यात येत आला आहे। येणाऱ्या काही 10-12 दिवसामध्ये इथं डांबरचा रोड या खदानापर्यंत जाईल आणि काही तांत्रिक अडचण असल्यामुळे जरा रोडाचं काम जरा विलंब झाला। हा रोड 14 मार्चलाच वर्क ऑर्डर याचा भेटलेला आहे, पण काही तांत्रिक अडीअडचणी असल्यामुळे रोडाची सुरुवात झाली नव्हती आणि आचारसंहिता लागल्यामुळे आज आम्ही इथं याचा उद्घाटन देखील करू शकलो नाही। तर आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब तसेच नगरपालिका यांचा आम्ही आभार व्यक्त करतो। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद।